कृष्णाय वयं नमः। योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय। अहमेवासमेवाग्रे ज्ञानद यदसत्तत्परं पश्चान्दहव्यते तश्च योगविशेषसोत्तहं कृते यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विधातात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि उत्तेजुषावशेष्वनु प्रविष्टान्न प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासे तत्त्वजिज्ञासुनात्मनम् अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। या सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वी मीच होतो। तत् म्हणजे स्थूल, असत म्हणजे सूक्ष्म आणि परम म्हणजे अव्यक्त प्रकृती हे काहीही नव्हते। वर्तमानात जे आहे ते मीच आहे, प्रलयानंतर जे शेष राहणार आहे ते पण मीच आहे। ही चराचर सृष्टी स्वरूप केवळ मीच आहे। जे या सृष्टीमध्ये दिव्य रूप स्थिती आहे ते पण मीच आहे। मूल तत्व आत्मा जो दिसत नाही त्यापेक्षा जे आहे त्याचा भास होतो किंवा आहे असं वाटतं ज्याला माया असे म्हणतात। आत्म्याशिवाय ज्याचा आभास होतो ते सर्व अंधकार आणि सावलीप्रमाणे मिथ्या असते। ज्याप्रमाणे पंचमहाभूत पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश संसारातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूमध्ये असतात तरी पण ते वेगळे असतात, त्याचप्रमाणे मी आत्मस्वरूपामध्ये प्रत्येक वस्तू, प्राणी मात्रामध्ये असून सुद्धा वेगळा आहे। भगवंत म्हणतात मी आतच आहे, मी बाहेरून कुठूनही येणार नाही। आत्मतत्वाला जाणण्याची इच्छा जे ठेवतात त्यांच्यासाठी एवढंच जाणून घेणे योग्य राहील की सृष्टीच्या प्रारंभापूर्वीपासून सृष्टीच्या अंतापर्यंत तिन्ही लोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि नरकलोक या तिन्ही काल, भूत, वर्तमान आणि भविष्यामध्ये सदैव एक समान राहते, तेच आत्मतत्व आहे। ताई, चतुश्लोकी भागवत जेव्हा एकतर तुमचा स्पीड थोडा कमी ठेवा। हां, खूपच तो जास्त होता, कारण हे आपण मी सांगितलं ना पहिलं आहे ना आपलं सादरीकरणातलं, ज्यावेळेला तुम्ही व्यासांच्या गादीवरती बसणार आहात त्यावेळेला हे पहिलं आपल्या मुखातून बाहेर पडणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर एवढ्या घाईघाईनी सांगितलं तर ऐकायला पण चांगलं वाटणार नाही आणि कळणार पण नाही त्यातलं काही। हां, त्याच्यामुळे ती एक लय जी आहे ती थोडीशी सांभाळा। दुसरं असं की जेव्हा चतुश्लोकी भागवत तुम्ही म्हणता तेव्हा त्यातल्या आपण गेले 2-3 वेळा म्हणजे एक दिवस तर आपण पूर्ण याच्यावरती खर्च केला आहे की चतुश्लोकी भागवतातल्या श्लोकांचा उच्चार, तर त्या उच्चाराकडे लक्ष द्या। ते जर उच्चार चुकीचे गेलेत, मी मागे एकदा 4ही श्लोकांचे वेगवेगळे ऑडिओ करून पाठवले होते, वाटल्यास मी पुन्हा पाठवतो, तर ते ऐकून म्हणण्याचा प्रयत्न करा। याचं कारण उच्चार चुकले तर त्याचे अर्थ चुकतात, या संदर्भातली किंवा या सगळ्याचा आशय असणारी कथा आपण भागवतामध्येच पाहिलेली आहे। त्याच्यामुळे आपले उच्चार जर आपण चुकीचे सांगितले तर समोरचे तेच म्हणणार आहे, किंवा आपले चुकले तरी त्याचा अर्थ वेगळा येणार आहे, कारण ही कंपन आहेत सगळी ना, व्हायब्रेशन आहेत। आपण जे शब्द बोलतो ती एक प्रकारची कंपन आहेत, त्यामुळे त्याचे अर्थ वेगळे निघणार। तर हे होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे। म्हणून 4ही श्लोकामध्ये ज्या काही चुका होत आहेत तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा। नाहीतर मग काय होतं की एकदा तेच पक्क झालं की ते काढणं अवघड आहे जास्त। ठीक आहे, हो, कारण तुम्हाला सादरीकरण करायचं आहे म्हणून। हां, तुम्ही ओपनिंग हां, आता तारखा आणि हे कळवलंय मी, त्याच्यामुळे सगळं कथा झाली माझी ऑलरेडी। हां, श्लोक मंगलाचरण करा। प्रभू रामचंद्रांची कथा आपण पाहिली, त्याच्यानंतर भगवान परशुराम हा जो अवतार आहे त्या परशुराम अवताराबद्दल आपण ती कथा
सविस्तर, म्हणजे भागवतामध्ये त्याचा क्रम थोडासा पुढे मागे झालेला आहे किंवा तशा पद्धतीनं सांगितलं आहे. तर ते पण पाहिलं. आणि त्याच्यानंतर आता 9 स्कंध झाल्यानंतर 10व्या स्कंधामध्ये भगवंतांचं प्रगटीकरण. बघा 9 स्कंध हे काय आहेत, तर 9 स्कंध ह्या भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत, ज्याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो. त्या नवविधा पायऱ्या, नवविधा भक्तीच्या एक एक पायरी चढत आपण पुढे गेलो की मग 9 पायऱ्या पार केल्यानंतर आम्हाला त्या भगवंतांचं दर्शन होतं. याच्याकरता हे तत्त्व जे आहे हे समजण्याकरता याच्या आधी उल्लेख आहे अनेक ठिकाणी, पण प्रत्यक्ष भगवंतांचं प्रगटीकरण हे 10व्या स्कंधामध्ये आहे. दशमस्कंध आणि 11 स्कंध हा भागवतातला अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. म्हणजे एक दशमस्कंध हा भागवताचा प्राण आहे आणि 11 स्कंध हा भागवताचा आत्मा आहे. इतकं महत्त्व या 11 स्कंधाला आणि दशमस्कंधाला आहे. याचं कारण आपण ज्या तत्वाबद्दल विचार करतोय, ज्या तत्वाचा अभ्यास करतोय, ज्या तत्वाबद्दल चिंतन करतोय, ते तत्व या भागवत ग्रंथामध्ये, ज्याला पुराण राजा असं म्हटलं जातं, त्या ग्रंथामध्ये दशमस्कंधामध्ये प्रगट. भागवताची आरती जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये लिहिलं आहे प्राणाची कीर्तनकारांचा. आपल्याला एक ओळ सगळ्यांना माहिती आहे की व्यासोच्छिष्टम जगत सर्व. या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी व्यासांच्या लेखणीमधून या कागदावरती उमटलेलं नाही. म्हणजे आपण कोणतीही कथा काढा, त्या कथेचे संदर्भ तुम्हाला व्यासांनी लिहिलेला, जी पुराण आहेत 18 पुराणं, त्यातल्या कुठल्या तरी पुराणामध्ये निश्चित मिळतात. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व असं म्हटलेलं आहे. 4थ्या दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या कथा पाहिल्या आणि 4था दिवस ज्या ठिकाणी संपतो श्रीमद भागवत सप्ताहातला, त्या दिवसाच्या समाप्तीच्या वेळेला भगवंतांचं त्या ठिकाणी प्रगटीकरण. 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ, म्हणजे 4थ्या दिवसाची शेवट, म्हणजे 4 दिवस जवळजवळ राजा परीक्षिती हा शुकदेवांसमोर बसलेला आहे. आणि तो आता त्याच्याकडे जे शिल्लक 7 दिवस आहेत त्यातले 4 दिवस संपले किंवा 4था दिवस संपायला आला आहे आणि आता शेवटचे 4थ्या दिवसातले काही तास उरलेत आणि मग पुढे 3 दिवस शिल्लक आहेत. या अर्थानं तो आता देहभान विसरून, म्हणजे मी देह आहे ही जी आपल्या सर्वांची भावना आहे, त्या भावनेच्या पलीकडे तो गेला आणि ही भावना ओलांडून, मी देह आहे, देह म्हणजे मी, ही भावना ओलांडून तरीसुद्धा अजून ती मोक्षाची प्राप्ती झालेली नाही. देह म्हणजे मी ही भावना जरी सुटलेली असली तरी तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो, ही जी भावना आहे ही अजून प्राप्त झालेली नाही. आणि अशा स्थितीमध्ये परीक्षिती राजाने शुकदेवांना विचारलं की तुम्ही मला आत्तापर्यंत चंद्रवंश आणि सूर्यवंश यांचे विस्तार सांगितलेत, भगवंतांचे वेगवेगळे अवतार सांगितले, दोन्ही वंशामध्ये कोणकोणते राजे झाले
हे सगळं सांगितलं. पण आता त्या चंद्रवंशामध्ये, कारण सूर्यवंशाची कथा, प्रभू रामचंद्रांची कथा झालेली आहे, तेव्हा चंद्रवंशामध्ये असाच भगवंतांचा अवतार जो बलरामांसहित भगवंत ज्या चांद्रवंशामध्ये प्रगट झाले, भगवंतांचं प्रगटीकरण आहे बघा. प्रभू रामचंद्रांचं प्रगटीकरण आहे. भगवान वामन प्रगट झाले आणि मग त्यांनी, किंवा या ठिकाणी सुद्धा भगवंत प्रगट झाले. श्रीकृष्ण अवतार जो आहे इथे आधी 8 वर्षाचे भगवंत दर्शन दिले भगवंतांनी, आणि मग ते 8 वर्षाचे किंवा बाकी सगळ्या गोष्टी मग आहे. भगवंतांचं प्रगटीकरण आहे, मग ते लहान झाले. हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं आहे. पण आता जो भगवंतांचा सर्वांग सुंदर अवतार आहे, जो चांद्रवंशामध्ये बलरामांसह भगवंत अवतीर्ण झाले, त्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र मला सविस्तर ऐकवा. आणि म्हणून पुढचे 2-3 दिवस हे भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, कारण मुळात परीक्षिती राजाचा जन्म हा ज्यांच्यामुळे झाला आहे, त्या परीक्षिती राजाला पूर्वी दर्शन झालेलं आहे. बघा परिस्थिती केवढी उलटी आहे. आमची जी सगळी धडपड चालू आहे ती, आम्ही हे सगळं आधी ऐकतो, आणि हे सगळं कुणी केलं याचं दर्शन व्हावं म्हणून आमची धडपड चालू आहे. पण परीक्षिती राजाचं उलट आहे, त्याला आधी दर्शन आहे, आणि मग हे दर्शन ज्याचं झालं त्याचं चरित्र तुम्ही मला सांगा. बरोबर उलट परिस्थिती आपल्या. अशी मागणी त्यांनी शुकदेवांकडे केली. त्यावेळेला शुकदेव त्याला म्हणाले की राजा, तू गेले 4 दिवस झाले एका जागेवरून उठला सुद्धा नाही आहेस. तेव्हा तुला जर काही देहाची म्हणून जी काही कर्म असतात ती जर करायची असतील तर तू या ठिकाणी उठून ती देहाची कर्म जर तुला काही करायची असतील, तहान लागली असेल, भूक लागली असेल, तर त्या ज्या व्यवहारातल्या गोष्टी असतात त्या करून ये, आणि मी तुला पुन्हा भगवान श्रीकृष्णांची कथा सांगायला प्रारंभ करतो. त्यावेळेला हा परीक्षिती राजा सांगतो की आता मी म्हणजे देह ही जी कल्पना आहे, या कल्पनेवरती सुद्धा मी स्थिर नाही, म्हणजे मी देह नाही हे मला कळालेलं आहे. त्यामुळे माझी जी देहाची बंधनं आहेत किंवा देह टिकवून ठेवण्याकरता ज्या गोष्टी लागतात, तहान लागते, भूक लागते, नैसर्गिक क्रियाकर्म आहेत आपली, हे देह टिकवून ठेवण्याकरता आहेत, तेव्हा ती सुद्धा मला आता त्रास देत नाहीत, किंवा ते करण्याकरता जो वेळ वाया जाणार आहे तेवढा सुद्धा जायला नको, आणि म्हणून मी याच ठिकाणी बसणार आहे आणि तुम्ही मला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगा. असं सांगतात की भगवान श्रीकृष्णांचा विषय निघाला. भागवतामधली जी भाषा आहे ते काही भागवत हे समाधी भाषेतले असं म्हणतात, म्हणजे लिहिलंय मूळ संस्कृतमध्येच किंवा शब्द त्यातले संस्कृतच आहे, पण ते कळायला तेवढे सोपे नाहीत. वाचन किंवा त्याच्या अर्थावरून आपल्याला श्लोकांचा अर्थ कळेल, पण शुकदेवांना काय म्हणायचं आहे, व्यासांना काय म्हणायचं आहे, तर त्यांना हे जे सांगायचं आहे ही सगळी इथून पुढची जी भाषा आहे ती समाधी भाषा आहे असं म्हटलं. याचा अर्थ काय, तर समाधी भाषा म्हणजे त्या ठिकाणी शुकदेवांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत आता त्या ठिकाणी शुकदेवांच्या मुखातून बोलतायत, म्हणजे ते काय बोलतायत याच्यावरती आता
मनुष्य म्हणून किंवा आपला जो एक ज्याला ताबा म्हणतो आपल्या वाणीवरती तो राहिलेला नाही आणि भगवंतांना जे अपेक्षित आहे ते भगवंत त्या मुखातून बोलवून घेतात. जसं आपण नेहमी जे याच्या आधी कधी कोणी प्रवचनं केली असतील, कीर्तनं केली असतील तर त्यांना हा अनुभव येतो. मी नेहमी म्हणतो की तुम्ही काय पाठ करून ठेवू शकता, तर पदं पाठ करू शकता. आख्यानामधलं पद आहे, काही 4 गाणी आहेत ती तुम्ही पाठ करून ठेवू शकता. पण अमुक एक विषय ज्या वेळेला तुम्ही बोलताय तेव्हा त्या विषयामध्ये अमुक एक गोष्ट का बोलली गेली आज माझ्याकडनं, किंवा मी कधी याचा विचारच केला नव्हता पण तरीसुद्धा हे कसं काय मला सुचलं, कुठून आलं हे, असं ज्या वेळेला आपल्याला होतं त्यावेळेला समोरचा जो श्रोता आहे त्याला पडलेले प्रश्न किंवा त्याला एखादी समस्या आहे आणि त्या समस्येचं उत्तर मिळावं म्हणून तो कीर्तनाला किंवा प्रवचनाला आलेला नाही. पण तो ज्या अर्थी मंदिरामध्ये किंवा त्या स्पंदनांच्या ठिकाणी आलेला आहे त्या अर्थी भगवंतांची अशी योजना आहे की त्याला ते उत्तर मिळावं आणि म्हणून भगवंतांनी तुमची निवड केलेली आहे आणि तुमच्या मुखातून त्याच्याकरता म्हणून जी योजना केली आहे त्यातून असे काही 4 शब्द बाहेर पडतात, काही सांगितलं जातं की जे त्याच्या उपयुक्ततेचं आहे. आणि मग आपण नंतर असा विचार करतो की मी हे कधी वाचलेलं नाही आहे पण हे माझ्या मुखातनं आज का गेलं किंवा हे कुठनं मला आलं एकदम. तर तेव्हा आपण पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण जे व्यासांच्या गादीवरती बसून नारदांच्या गादीवरती जे काही कीर्तन करतो, प्रवचन करतो याच्यामध्ये आपलं असं काहीही नाही. म्हणून आपल्याला जो नमस्कार केला जातो प्रवचन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर, तो आपल्याला नाही हे आपण पक्क ठरवलं पाहिजे. नाहीतर त्यात जर आपण अडकत गेलो तर मग भगवंतांची माया आपल्याला अधिकाधिक त्याच गोष्टीमध्ये अडकवते. तेव्हा या गोष्टीचा सगळ्यांनी आपल्या मनाशी पक्की खुणगाठ बांधायची की हे माझ्या मुखातून जे काही शब्द येत आहेत ते पक्के माझे नाहीत. भगवंतांना जे अपेक्षित आहे ते भगवंत माझ्या मुखातून बोलवून घेत आहेत. मी एक फक्त साधन आहे हे आपण आपलं पक्क ठेवायचं. पण शुकदेवजी महाराज ज्या वेळेला भगवंतांच्या या चरित्र भागाला सुरुवात झाली त्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये गेले आणि त्या समाधी अवस्थेमध्ये ते पुढचं सगळं भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे ते राजाला सांगलं. आता आपण जन्माची जी सगळी चरित्र किंवा आख्यानं पाहतो त्याच्यामध्ये त्याची सुरुवात ही अगदी ठराविक म्हणजे रामजन्म किंवा कृष्णजन्म याच्यामध्ये गायीनं पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं आणि ती ब्रह्मदेवांकडे गेली. अगदी त्याच पद्धतीनं तो सगळा विषय सगळीकडे सगळ्या पुराणांमध्ये थोड्याफार फरकाने आलेला आहे. अगदी ती रूपक आहे. आता गाय हेच का रूपक आहे? मुळात गाय हा शांत प्राणी आहे बघा. म्हणजे काही प्रकार सोडले तर मुळामध्ये गाय हा शांत प्राणी आहे. क्षमाशीलता हा गुण आहे, तो पृथ्वीचा गुण आहे मुळामध्ये. आपण ज्या वेळेला भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु शेवटचा दिवस भागवतातला ज्या वेळेला श्रवण करणार आहोत त्यावेळेला भगवान दत्तात्रयांनी माझे 24 गुरु कोण आहेत ते सांगितले. त्याच्यामध्ये पृथ्वीकडून मी काय काय शिकलो, कुणाकडून मी काय काय शिकलो हे सगळं आलेलं आहे. तर ते रूपक म्हणून वापरलेलं आहे. पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलं आणि ती ब्रह्मदेवांच्या दरबारात गेली आणि तिनं सांगितलं की
कंस आदी राक्षस फार उन्मत्त झालेत आणि त्याच्या तावडीतून सुटण्याकरता म्हणून तुम्ही काहीतरी करा. सगळे देव ब्रह्मदेवांसकट भगवान महाविष्णूंकडे गेले आणि भगवान महाविष्णू त्यांना म्हणाले की काही काळजी करू नका, मी यदुकुलामध्ये वसुदेव आणि देवकी या दोघांचा पुत्र म्हणून अवतीर्ण होणार आहे. आता हे भगवंतांनी केव्हा सांगितलंय? ज्या वेळेला मुळामध्ये वसुदेव, आता हे भागवतात अगदी असंच्या असं लिहिलेलं नाही आहे बरं का, त्या सगळ्याची थोडीशी पूर्वपीठिका मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे नंतर तुम्ही त्यातलं वाचल्यानंतर हे कुठे लिहिलंय बुवा असं करू नका. तर मुळामध्ये हे जे कुळ आहे यदुकुळ, तर त्याच्यामध्ये वसुदेव आणि कंस हे दोघं एकमेकांचे एका अर्थानं शत्रू आहेत. कारण दोघंही त्या वृष्णी कुळातला आणि यदुकुळातला किंवा यादव कुळातला हे दोघंजणं राजे आहेत. त्यामुळे ते व्यवहारामध्ये दोन वेगवेगळ्या साम्राज्याचे राजे आहेत, त्यामुळे ते एकमेकांचे शत्रू आहेत. पण तरीसुद्धा भगवंतांनी असं सांगितलं की मी वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्म घेणार आहे. तेव्हा ब्रह्मदेवांनी विचारलं की वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी तुम्ही जन्म घेणार आहात, पण मुळात हे एकमेकांचे शत्रू आहेत. तेव्हा कंस आपली बहीण देवकी ही वसुदेवाला का देईल? त्यावेळेला भगवंत म्हणाले की राजकारणी असतात ना ते असेच असतात म्हणाले. बघा 5,500 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला गेलाय. त्याच्या आधी 100-150 वर्ष 200 वर्ष या अवतार कार्याची पूर्वपीठिका आहे. त्यावेळेला भगवंत म्हणाले की राजकारणी हे असेच असतात, स्वतःच्या फायद्याकरता ते आपल्या कुळातली मुलगी आपल्या शत्रूला सुद्धा देऊ शकतील. का? तर आपल्यामध्ये भांडणं नको म्हणून. आज सुद्धा सुमारे 5,500 वर्ष, अगदी 5,500 नाही 5,200च्या आसपास वर्ष झालेली आहेत. भगवंतांनी त्यावेळेला जे सांगितलं की राजकारणी असे करतील, आज आपण तेच पाहतो व्यवहारामध्ये. आणि कंसाच्या असं लक्षात आलं की हा जो वसुदेव आहे हा आपल्यापेक्षा वरचढ होऊ नये किंवा यानं आपल्यावरती कधी हल्ला करू नये, म्हणून काय करावं? तर आपली जी बहीण आहे देवकी, या देवकी आणि वसुदेव यांचा विवाह करून द्यावा. म्हणजे स्वाभाविकपणे तो आपला जावई होईल आणि मग तो काही हल्ला करणार नाही किंवा आपल्या राज्यामध्ये तो ते काबीज करण्याकरता कधी स्वारी करणार नाही. आणि ही अर्थात भगवंतांची सगळी योजना आहे. याचं कारण असं आहे की यादव कुळामध्ये जी छोटी छोटी, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये किंवा 1947च्या आधी छोटी छोटी संघराज्य म्हणत होते ज्याला, किंवा आत्ताचं जे राज्य म्हणून महाराष्ट्र, छोटी छोटी जी राज्य आहे तशी यांची छोटी छोटी राज्य होती आणि यांचं आपापसामध्ये प्रचंड वैर होतं. पण एक यांचा गुण असा होता की ह्या वृष्णी कुळाचा किंवा यादव कुळाचा, की यांच्या एखाद्या छोट्याशा साम्राज्यावरती किंवा राज्यावरती जर कोणी हल्ला केला तर तो हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांची सगळी जी अख्खं कुळ जे आहे, वृष्णी कुळ किंवा यादव कुळ, हे एकत्र होत असे.
आणि एकत्र होऊन ते या सगळ्यांचा पराभव करत होते. हा यांच्यामधला प्रमुख गुण होता. आणि भगवंतांनी ते ओळखलं की याच्या बाहेर जर आपण कुठे जन्म घेतला तर यांना संपवणं हे अवघड आहे. आणि म्हणून भगवंतांनी आपल्या अवताराकरता त्या कुळाची योजना केलेली आहे. उग्रसेन राजाचा पुत्र कंस आणि त्याची चुलत बहीण देवकी, या देवकीवरती कंसाचं नितांत प्रेम होतं. म्हणजे तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं जे आपण व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतो अशा पद्धतीचं या दोघांचं प्रेम. वसुदेवाशी त्यानं विवाह पक्का केला आणि अगदी थाटामाटामध्ये या दोघांचा विवाह कंसाने आपल्या मथुरा नावाच्या नगरीमध्ये करायचं ठरलं. तो दिवस उजाडला ज्या दिवशी या दोघांचा विवाह झाला. आणि आपल्या कन्येवरती जेवढं प्रेम आहे असा उल्लेख आहे भागवतामध्ये की कन्येवरती जेवढं प्रेम असावं तेवढं प्रेम कंसाचं सुद्धा होता. म्हणून तिला पाठवण्याच्या वेळी देवकीच्या वडिलांचं नाव देवक नावाचा राजा, उग्रसेन आणि देवक भाऊ. तिला पाठवणीच्या वेळी कंस स्वतः त्या रथावरती रथाचं सारथ्य करतोय आणि वसुदेव आणि देवकी रथामध्ये. बघा आता भगवंत सुद्धा रथाचे सारथी झालेले आहेत. पार्थाचे सारथी आहेत भगवंत. आणि कंस सुद्धा वसुदेव आणि देवकीचा सारथी आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपला सारथी कोण आहे ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. ज्यांच्या रथाचा सारथी कंस आहे त्यांना आपलं आयुष्य कारागृहातच काढावं लागणार. भगवंत आम्हाला हे शिकवताय की तुमच्या रथाचा सारथी कोण आहे ह्याच्यावरती तुमचं आयुष्य ठरणार आहे. आमच्या रथाचे सारथी जर का भगवंत असतील तर आम्हाला आयुष्यामध्ये फक्त विजयश्री मिळणार आहे. आणि आमच्या रथाचा सारथी जर का कंस असेल तर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त अंधकारच मिळणार आहे. ही भगवंतांची लीला आहे. भगवंत कोणतीही गोष्ट मला वाटलं म्हणून करत नाही. त्याच्या मागे त्यांचं काहीतरी श्रेष्ठ प्रयोजन आहे. कंसानं आपल्या बहिणीला पाठवण्यासाठी म्हणून तो सगळा रथ सज्ज केला आणि त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे जे काही आंदण म्हणून देतात असे काही सगळा तो उल्लेख आहे. काय काय दिलं बरोबर. काही हजार घोडे, काही हजार हत्ती आणि सोन्याने मढवलेले, म्हणजे नुसते 400-500 हत्ती दिलेत असं नाही तर ते सगळे सोन्याने मढवलेले आहेत. त्यांच्या अंगावरती ते सगळी रत्न घातलेली आहेत. असं सगळं मोठी वरात या
मथुरेच्या रस्त्यावरून चाललेली आहे आणि कंस पुढे बसलाय. का सारथी करतोय, का सारथ्य करतोय कंस? तर आजूबाजूला जे सगळे जण उभे आहेत ना, त्या सगळ्यांना त्याला हे दाखवायचं की मी केलं, बघा मी केलं. हा कंस दुसरा तिसरा कोणीही नाही. हे जे मी 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 म्हणणारे आहेत ना, हे सगळे या कलियुगामध्ये कंस आहेत. आपण एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये जातो बघा, सहज बघा, तुम्हालाही हे अनुभव येत असतील. मला तर अनेक वेळेला येतात. गुरुजी, या फुलांच्या माळांना या मी केल्या आहेत, हा मागचा पडदा आहे ना तो मी बांधलाय, ही सगळी जी जेवणाची व्यवस्था बघताय ना ती मी केली आहे, केटरर आहे ना तो मी ठरवलाय. हे जे मी 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 म्हणणारे आहेत ना, हे सगळे ह्या कलियुगातले छोटे छोटे कंस आहेत, लक्षात घ्या. भगवंत प्रत्येक पायरीवरती आपली परीक्षा बघतात. आपल्याला चुकून जरी असं वाटलं ना की हे मी केलं, तर तेव्हा फार अलर्ट राहा, जागे राहा. भगवंत आपली परीक्षा घेत आहे. हे भगवंतांनी माझ्याकडून करून घेतलं ही आपली भावना पाहिजे. किंवा या कार्याकरता भगवंतांनी जर माझी योजना केली असेल तर अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं मी हे कार्य कशा पद्धतीनं करू शकतो, पण तरीसुद्धा त्यातला जो मीपणा आहे, त्यातला जो कर्तेपणा आहे तो मी माझ्याकडे ठेवणार नाही. एकदा कर्तेपण भगवंतांना अर्पण केलं ना की मग फार सोपं असतं आयुष्यामध्ये. आम्हाला उगाचच वाटत असतं की हे सगळं मी करतो. असे मी मी म्हणणारे सगळे या कलियुगामधले छोटे छोटे कंस आहेत. आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटतं की हे मी करतो. असं वाटलं की भगवंतांच्या समोर जायचं, जे काही आपलं इष्टदैवत आहे त्याच्या समोर जायचं, आपल्याकडून जी चूक झाली आहे ना त्याची कबुली द्यायची आणि मला माफ कर, पुन्हा माझ्या मनामध्ये असे विचार येऊ देऊ नकोस, एवढंच कर. हे भगवंतांना अगदी प्रांजळपणे सांगा. हे जेवढं तुम्ही मोकळं होऊन भगवंतांना सांगाल तेवढं अधिकाधिक मोठं होणं, ज्याला म्हणतात ना मन मोठं होणं, ते आपलं होत जाईल. आणि एकदा का मन मोठं झालं ना की मग ह्या सगळ्यातली तिसरी जी पायरी आहे ना, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, ह्या वैराग्याकडे आपण हळूहळू वाटचाल करायला सुरुवात करू. जोपर्यंत आपलं मन संकुचित आहे तोपर्यंत आपण वैराग्याकडे वाटचाल करू शकत नाही. तो रथ, ज्या रथाचं सारथ्य कंसाने केलंय, सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यातून जात 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 दुतर्फा लोक जमलेत वसुदेव आणि देवकींना बघायला, त्यांना शुभेच्छा द्यायला. असे सगळे जमा आहेत आणि आकाशवाणी झाली की कंसा, ज्या तुझ्या बहिणीची तू एवढी छान वरात काढली आहेस किंवा जिला तू सोडायला चाललायस, तिचा 8वा पुत्र तुझा काळ आहे. तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. हे कंसानं ऐकलं आणि आत्तापर्यंत ज्या बहिणीवरती आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलंय, अत्यंत जवळची आहे, तिचा पुत्र आपला काळ होणार आहे, आपला अंतकाळ हा तिचा पुत्र होणार आहे, हे ऐकलं आणि कमरेला म्यान केलेली तलवार काढली, देवकीची वेणी ओढली, तिला रथातून खाली पाडलं आणि तिच्या शरीरावरती ती तलवार चालवणार तेवढ्यात वसुदेव मध्ये पडले.
वसुदेव मध्ये पडले आणि वसुदेवांनी सांगितलं, कंसा काय करतोस तू हे? अरे खरं तर हा जो आपला वंश आहे, कुळ आहे, तुम्ही भोजवंशीय राजे आहात सगळे, तेव्हा त्या वंशामध्ये अनेक कीर्तिमान राजे झालेत आणि तू या साम्राज्याचा राजा असून एका स्त्रीला मारतोस की जी स्त्री तुझी बहीण आहे, आणि ते सुद्धा अशा विवाहाच्या मंगल प्रसंगी. तुला अशी बुद्धी कशी काय झाली, किंवा तुला असं वाटलं कसं काय? तू हिला सोड. मी तुला कंसा वचन देतो की हिला होणारी अपत्य किंवा हिला होणारा 8वा मुलगा किंवा 8वं अपत्य मी तुला आणून देईन. बघा, एवढं म्हणजे वसुदेव बोललेत भरपूर, पण त्या सगळ्याचा आशय एवढा आहे किंवा एवढा छोटा आहे. हे कंसाने ऐकलं आणि वसुदेवांच्या बोलण्यावरती कंसाचा विश्वास बसलाय. म्हणजे वसुदेव काय तयारीचे आहेत बघा. कंसाला हे माहिती होतं की वसुदेव कधीही खोटं बोलणार नाही आयुष्यामध्ये. त्यांची एवढी वाक्य ऐकली आणि कंस जो काही क्षणापूर्वी आपल्या बहिणीला मारायला निघाला होता, त्या बहिणीला त्यानं मोकळं सोडलं. वसुदेवांना आणि देवकीला मोकळं सोडलं. लगेच काही त्यांना आपण सिरियलमध्ये बघतो तसं लगेच कारागृहात डांबलेलं नाही आहे. काही काळ त्यांना मथुरेमध्येच फक्त ठेवलेलं आहे. आणि मग जसे दिवस पुढे पुढे गेले तसं अस्वस्थ होऊन कंसाने या दोघांना कारागृहामध्ये ठेवलं. आणि दिवस पुढे जात आहेत. जसे देवकीचे दिवस भरले, पहिल्या वेळेला ती गर्भवती होती आणि तिचे दिवस भरले, यथाकाळ तिला पुत्रप्राप्ती झाली. आणि वसुदेवांनी आपल्या शब्दाप्रमाणे आपल्या मुलाला घेतलं आणि ते कंसाकडे आलेत स्वतःहून. त्यावेळेला देवकीनं फार मोठा विलाप केला आहे, तुम्ही घेऊन जाऊ नका, हा पहिला पुत्र आहे, हा काय करणार आहे कंसाला, माझा 8वा पुत्र आहे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी कंसाला वचन दिलं आहे की मला होणारे पुत्र मी तुला आणून देईन. आणि म्हणून त्या बालकाला घेऊन वसुदेव कंसाकडे गेले. कंसाने पाहिलं ते नवजात बालक कितीही वाईट असला तरी तो त्याचा मामा आहे आणि त्याच्यामध्ये तो मातृस्नेह जागा झाला. त्यानं ते बघितलं, छान गुलाबी गुलाबी गाल आहेत, छोटे छोटे हात आहेत, छोटे छोटे पाय आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा ममता जागृत झाली आणि त्यानं बघितलं वसुदेव आपल्या म्हणण्याप्रमाणे आलेत खरं, पण हा काही मला त्रास देणार नाही. त्याचं नाव कीर्तिमान ठेवलं असा उल्लेख आहे. नंतर बाकीच्या सगळ्या पुत्रांचे सुद्धा उल्लेख आहेत, पण प्रामुख्याने आज भगवंतांच्या प्रगटीकरणाकडे आपल्याला जायचं आहे. आणि कंसानं त्याला बघितलं आणि वसुदेवांना म्हणाला, वसुदेवजी तुम्ही या बालकाला परत घेऊन जा. कारण काय, आकाशवाणी जेव्हा झाली होती तेव्हा 8वा पुत्र देवकीचा 8वा गर्भ माझा काळ आहे अशी आकाशवाणी झाली होती. त्यामुळे मला याच्यापासून काही भीती नाही, तुम्ही याला घेऊन जा.
वसुदेवांना फार बरं वाटलं. म्हणाले हा वाईट वागत असला तरी सुद्धा जे नियतीनं याला सांगितलंय त्याच्यावरती ह्याचा विश्वास आहे आणि म्हणून चांगल्या मनाने यांनी माझ्या पहिल्या बालकाला परत केलं. परत घेऊन आले वसुदेव आणि त्याच रात्री देवर्षी नारदांचं आगमन ह्या कंसाकडे झालेलं आहे. नारद हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा संचार तीनही लोकांमध्ये हा कधीही ते कुठेही जाऊ शकतात. असुरांना सुद्धा पूजनीय आहेत, देवांना सुद्धा पूजनीय आहेत, मानवांना सुद्धा पूजनीय आहेत आणि भगवंत तर साक्षात नारदांची पूजा करतात असा उल्लेख आहे भागवतामध्ये. त्यामुळे त्रैलोक्यामध्ये नारदांचं भ्रमण चालू आहे. असे नारद या कंसाकडे गेले. कंसाने पाद्यपूजन केलं नारदांचं, बसायला आसन दिलं आणि नारद आले त्यावेळेला आपल्याला माहिती आहे नारदांचा वेश, गळ्यामध्ये म्हणजे भगवी वस्त्र आहेत, धोतर आहे, उपरण आहे, गळ्यामध्ये ती वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि त्याचबरोबर देवर्षी नारदांकडे आज हातामध्ये एक कमळ होतं. नारदांनी कंसाला विचारलं, काय रे? म्हणाले कंसा, तू ऐकलं नाहीस का आकाशवाणी झाली ते? कंस म्हणाला, असं कसं? मी ऐकलं ना. देवकीचा जो 8वा गर्भ आहे तो माझा काळ आहे, मला माहिती आहे पक्क. काय माहिती आहे? म्हणाले 8वा गर्भ तुझा काळ आहे. बरं मग मला सांग. असं म्हणून त्याच्या हातामध्ये कमळ दिलं. मला म्हणाले, मला एक सांग, त्या कमळाला 8 पाकळ्या होत्या. मला असं सांग की यातली 8वी पाकळी कुठली? कंस म्हणाला, त्यात काय सोपं आहे. म्हणून त्यांनी 1 2 3 4 5 6 7 8 ही म्हणाली, ही 8वी. नारद म्हणाले, वा छान, हुशार आहेस की. म्हणाले, ही का 8वी? तर तू याच्या शेजारची जी पाकळी आहेस तिला पहिली म्हणालास म्हणून ही 8वी. तू जर दुसऱ्या पाकळीला 8वी म्हणाला असतास किंवा दुसऱ्या पाकळीला पहिलं म्हणाला असतास तर जी पहिली आहे ती 8वी आली असती. तिसऱ्याला पहिली म्हणाला असतास तर दुसरी आहे ती 8वी असती. चौथ्यापासून सुरू केली असतीस तर तिसरी आहे ती 8वी. 5व्यापासून सुरू केलंस तर चौथी जी आहे ती 8वी. 6व्यापासून सुरू केलंस तर 5वी जी आहे ती 8वी. 7व्यापासून सुरू केलंस तर 6वी जी आहे ती 8वी. 8व्यापासून सुरू केलंस तर कंस म्हणाला, मग पहिली आहे ती 8वी. हे कंस म्हणाला आणि नारदांच्या लक्षात आलं की आपलं काम झालंय. नारद म्हणाले, बघ रे बाबा, मी तुला सावध करायला आलो होतो. एवढं म्हणाले आणि नारायण नारायण म्हणत निघून गेले. कंस खडबडून जागा झाला. म्हणाला, हा जो माझा कर्दन काळ आहे ना त्याचं काही सांगता येत नाही. म्हणाले, तो कदाचित रूप पालटेल आणि मोठा झाल्यावर म्हणेल की मी शेवटपासून म्हणालो होतो. आणि म्हणून तो त्या रात्री ताड 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 करत गेला. देवकी आपल्या बाळाला घेऊन बसली होती. तिच्या मांडीवरून त्यानं ते बाळ उचललं, गर 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 फिरवलं आणि बाहेर कारागृहाबाहेर एका दगडावरती त्याचं मस्तक आपटलं आणि ते बाळ गतप्राण झालं. हे का केलंय नारदांनी? कारण कंसाचं पाप
अधिक अधिक लवकर त्याचा पापाचा घडा अधिक अधिक लवकर भरावा, ज्या योगे तो लवकर यमसदनी जर गेला तर त्याचे जे अत्याचार आहेत, तो जे ऋषीमुनींना किंवा इतर साधकांना जे त्रास देतो आहे, त्यानं जे अराजक माजवलं आहे ते लवकरात लवकर संपेल म्हणून. आणि असं एक 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 करत कंसानं देवकीची 6 अपत्य ही मारली. आणि आता देवकी 7व्या वेळेला पुन्हा गर्भवती आहे. कंसानं पहारा वाढवला आहे, त्यांच्या हातापायात बेड्या घातल्या असा उल्लेख आहे. म्हणजे पहिल्या पुत्राला मारल्यानंतरच आहे तो. त्यांच्या हातापायात बेड्या घातल्या आणि आता त्यांना ज्याला नजर कैदेमध्ये ठेवलं, असं नजर कैदेमध्ये ठेवलं आहे. आणि 7व्यांदा ज्या वेळेला पुन्हा ती गर्भवती आहे, त्यावेळेला भगवंत शेषाला म्हणाले की चला आता, म्हणाले अवताराची वेळ जवळ आली. तेव्हा शेष भगवंतांना म्हणतायत की भगवंत, या वेळेला मी मोठा भाऊ होणार आहे. कारण मागच्या अवतारामध्ये म्हणजे राम अवतारामध्ये मी तुमचा छोटा भाऊ झालो. लक्ष्मण शेषाचे अवतार आहे, तेव्हा मी तुमचा छोटा भाऊ झालो आणि त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं किंवा तुम्ही हो म्हणालात म्हणून मी 14 वर्षाचा वनवास पत्करला किंवा सहन केला. जर मी मोठा भाऊ असतो तर मी ते कदापि मान्य केलं नसतं. आणि म्हणून यावेळेला मी मोठा भाऊ होणार. आणि म्हणून शेषांनी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवंतांनी आपल्या मायेला, त्यांची जी योगमाया आहे त्या योगमायेला सांगितलं की या वसुदेवाची अजून एक पत्नी ही गोकुळामध्ये आहे, तेव्हा तिचं नाव रोहिणी. तेव्हा या गर्भाचं संकर्षण कर, म्हणजे तो काढून घे आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थित कर. त्या गर्भाचं संकर्षण झालं म्हणून बलरामांचं एक नाव संकर्षण सुद्धा आहे. त्या गर्भाचं संकर्षण झालं. 7वा जो गर्भ आहे देवकीचा तो गेला, गर्भपात झाला अशी बातमी सगळीकडे पसरली. आणि आता कंस अधिकच अस्वस्थ झाला आहे. कारण आता 8वी वेळ आहे. 8वी वेळ. आणि या वेळेला जो कंसाचा कर्दन काळ आहे किंवा कंसाला मारण्याकरता कंस, चाणूर, मुष्टिक असे जे सगळे त्या काळातले दैत्य आहेत, त्या दैत्यांना मारण्याकरता आणि भगवंतांचा जो सर्वांग सुंदर अवतार आहे असा अवतार, या अवतार कार्याच्या प्रगटीकरणाची वेळ जवळ आली. श्रावण महिना आहे. यथाकाल दिवस गेलेले आहेत. गर्भवती राहिलेली आहे देवकी. आणि श्रावण महिन्यामध्ये अष्टमी तिथी सांगितलेली आहे. बुधवार हा वार भगवंतांच्या प्रगटीकरणाचा सांगितलं. आणि काय परिस्थिती आहे त्यावेळेला, तर या
वसुदेव आणि देवकीच्या हातापायामध्ये बेड्या आहेत. कारागृहामध्ये 8-9 दारं आहेत त्या कारागृहाला. अगदी आतल्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी बंदिस्त आहेत. आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळी ज्यावेळी साधारणपणे भगवंतांचा हा जो जन्मकाळ आहे किंवा प्रगटीकरण आहे, प्रगटीकरण हा शब्द योग्य आहे, तर ते मध्यरात्री सांगितलं तर साधारणपणे 12:40 वगैरे भगवंतांचं प्रगटीकरण आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पावसाची सुरुवात झाली असते. श्रावण सरी ज्याला आपण म्हणतो त्या श्रावण सरींना सुरुवात झाली असते. आषाढ संपतो आणि श्रावणामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस खरं तर असतो. पण भगवंत अवतार घेणार त्यावेळेला मुसळधार पाऊस आहे. आणि असं सांगतात की त्या कारागृहामध्ये एक मोठा विजेचा लोट यावा त्याप्रमाणे 8 वर्षाचे भगवंत आकाशामध्ये ज्यावेळेला सर्व तारे ग्रह शुभ स्थितीमध्ये आहेत त्यावेळेला तिथे भगवंतांचं प्रगटीकरण झालेलं आहे. प्रगटीकरण झालं आणि भगवंतांनी वसुदेवांना तुम्ही इथून पुढे काय काय करा हे सगळं सांगितलेलं आहे. आणि वसुदेवांना सांगितलेलं आहे की मला मी आता बालक स्वरूपामध्ये येणार आहे आणि तुमच्याजवळ राहणार नाही, कारण तुमच्याजवळ राहिलो तर कंस जो आहे तो ठरल्याप्रमाणे काही घातपात करण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही मला इथून उचला आणि गोकुळामध्ये नंद जे आहे त्या नंदांच्या घरी मला घेऊन जा. वसुदेव आणि देवकी मातेनं भगवंतांना साष्टांग प्रणिपात केलेला. त्या तेजाला ते तेज सामावून घेण्याची तेवढी शक्तीच नाही आहे, पण तरीसुद्धा ते तेज आपल्या डोळ्यांनी याची देही याची डोळा बघायला मिळतंय. आणि आता ते बालक स्वरूपामध्ये होणार आहे, पण ते जे बालक स्वरूप आहे ते आपल्याजवळ राहू शकणार नाही. किंबहुना देवकीला माहिती आहे की हे आता आपलं जे बाळ आहे ते आपल्याला काही क्षणामध्ये सोडून द्यायला लागेल. पुन्हा माहिती नाही की याला आपण पाहू शकू का नाही. आणि भगवंतांचं जे सगळं स्वरूप होतं ते त्यांनी आवर्त घेतलं आणि अत्यंत छोटेसे असे बालक स्वरूप झाले. बघा, दरवाजाला त्या कारागृहाला सगळ्या बेड्या आहेत, हातापायाला बेड्या आहेत, दाराला मोठमोठी कुलूपं लावली आहेत. नजर कैद म्हणावी तशा कैदेमध्ये वसुदेव आणि देवकी आहेत. पण भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याच वेळेला भगवंतानी आपल्या माईला सांगितलं होतं की ज्या वेळेला माझं प्रगटीकरण आहे त्याच्या काही काळ आधी तू हे जे सगळे पहारेकरी आहेत ना त्यांना निद्रेमध्ये पाठव. भगवंतांचं प्रगटीकरण अशाच वेळेला होतं ज्या वेळेला आपण सगळेजण निद्रेमध्ये असतो. म्हणून संत म्हणतात, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वो पावत है. भगवंत कुणाला प्रसन्न होतात, कुणाला पावतात, तर जो अखंड जागृत स्थितीमध्ये आहे, जो अखंड जागृत आहे आपल्या कर्माबद्दल, आपल्या कृतीबद्दल, आपण जे वागतोय त्याच्याबद्दल, जो अखंड जागृतीमध्ये आहे त्याला भगवंत दर्शन देतात. त्या कारागृहामध्ये एक टोपली पडली होती. वसुदेवांना कळेना
की हे सगळं ओलांडायचं, हातापायाच्या बेड्या आहेत, त्या बेड्या कशा काढायच्या. पण त्यांना आठवत होतं की काही काळापूर्वी भगवंतांनी आपल्याला सांगितलंय की मी बालक स्वरूपामध्ये येईन आणि मला घेऊन नंदाच्या घरी जा. म्हणून त्या बालकाला त्या छोट्या टोपलीत ठेवलं आणि ती टोपली वसुदेवांनी उचलली आणि आपल्या मस्तकावरती धरली. आपण दोन वेगवेगळे फोटो पाहतो. वसुदेव ज्यावेळेला ती यमुना ओलांडते त्यावेळेला एक फोटो असा पाहतो की वसुदेवांच्या मस्तकावरती ती टोपली आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत पौडलेत. आणि एक फोटो आहे की वसुदेवांनी भगवंतांना आपल्या छातीपाशी धरले, ती टोपली अशा पद्धतीनं धरली. ही दोन्ही प्रतिकात्मक आहे. भगवंतांना मस्तकावरती धरलं याचा अर्थ काय, तर या ठिकाणी आपलं ब्रह्मरंध्र असतं, जी 7 चक्र असतात आपले, त्यातलं सर्वोच्च हे इथे मस्तकावरती सांगितलं. तर भगवंतांचा स्पर्श ज्या वेळेला वसुदेवांनी ती टोपली उचलली आणि मस्तकावरती ठेवली, ज्या वेळेला भगवंतांचा स्पर्श या ब्रह्मरंध्राशी झाला त्यावेळेला व्यवहारातल्या सर्व बेड्या गळून पडतात. वसुदेवांची तीच अवस्था झाली. त्या कारागृहामध्ये त्यांच्या हातात आणि पायाला असलेल्या सगळ्या बेड्या गळून पडल्या. इतकंच नाही तर 7-8 जे दरवाजे होते त्या दरवाजाची कुलपं सुद्धा उघडली आणि ते दरवाजे सताड उघडे पडले. झप 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 पावलं टाकत वसुदेव बाहेर पडले आणि आता यमुनेमध्ये प्रवेश करते झाले. कारण यमुना पार करायची, मथुरेतून पलीकडे जायचं तर यमुना पार करावी लागणार. आणि म्हणून त्या यमुनेमध्ये मस्तकावरती एका टोपलीमध्ये भगवंतांना ठेवलंय आणि वसुदेव यमुनेमध्ये प्रवेश करते झाले. ही यमुना कोण आहे? ही यमुना भक्तीची महाराणी आहे. बघा ना, भगवंतांच्या सगळ्या ज्या लीला आहेत त्या यमुनेच्या काठावरती घडल्या आहेत. का भगवंतांनी त्या यमुनेची योजना केली आहे? कारण यमुना ही भक्तीची महाराणी सांगितलेली आहे. मुसळधार धो 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 पाऊस पडतोय आणि त्या यमुनेचं पाणी आता वाढतंय. वसुदेवांनी ती टोपली आपल्या मस्तकावरती धारण केलेली आहे. वसुदेव यमुनेमध्ये प्रवेश करते झालेत आणि भगवंतांना पाऊस लागू नये म्हणून शेषाने तो फणा धरलाय. आपण पाहिलंय तो सगळं चित्र. पण ही यमुना विचार करतेय की एवढी चांगली संधी आहे, भगवंत एका अर्थाने माझ्यामध्ये प्रवेश करते झालेत, पण मध्ये वसुदेव आहेत, तेव्हा वसुदेवांना पार केल्याशिवाय मला भगवंतांच्या चरणाला स्पर्श करता येणार नाही. म्हणून यमुनेनं आता तिचं पाणी वाढवायला सुरुवात केलेली आहे. कमरेपर्यंत असलेलं पाणी छातीपर्यंत वाढलं, छातीपर्यंत असलेलं पाणी वसुदेव जसे पुढे जात आहेत तसे हनुवटीपर्यंत आलं. आता हनुवटीपर्यंत पाणी आलं. वसुदेवांच्या डोक्यामध्ये एकच ध्यास आहे की मला काहीही करून यमुना पार करायची आहे. आणि यमुनेच्या मनामध्ये सुद्धा एकच ध्यास आहे, मला काहीही करून भगवंतांच्या चरणाला स्पर्श करायचा आहे. भगवंतांनी दोघांची अवस्था ओळखली आहे. नाकामध्ये तोंडामध्ये पाणी जायला लागल्यावरती भगवंत म्हणाले आता बाबांची परीक्षा फार झाली, आता जरा म्हणाले यमुनेला दर्शन देऊ. असं म्हणून भगवंतांनी आपला डावा पाय बाहेर काढला असं म्हणतात. डाव्या पायाची करंगळी बाहेर काढली त्या टोपलीमधून. भगवंत फार तयार आहेत बरं का. ते सहजासहजी कोणालाही दर्शन देत नाही. अहो वसुदेवांची काय अवस्था केली आहे बघा ना.
तोंडात पाणी जात आहे, नाकात पाणी जात आहे, कधीही जीव जाईल अशी अवस्था आहे. पण भगवंत म्हणाले काळजी करू नका, मी आहे तुम्हाला सांभाळायला. त्या टोपलीमधनं एक डावा पाय बाहेर काढला भगवंतांनी. यमुनेनं पाहिलं की हीच वेळ आहे, जर भगवंतांचा चरण स्पर्श करायचा असेल तर हीच वेळ आहे. एक मोठी लाट यमुनेमध्ये आली आणि त्या लाटेनं भगवंतांच्या चरणाला स्पर्श केला. यमुना म्हणाली, आत्तापर्यंत मी जेव्हापासून निर्माण झाले तेव्हापासून ज्या करता मी आत्तापर्यंत माझा प्रवाह अखंड ठेवला आहे तो हा आत्ताचा क्षण आहे. भगवंतांच्या चरण स्पर्शासाठी म्हणाले मी आत्तापर्यंत अखंड वाहती आहे. ते काम झालंय माझं. आणि झर 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 पाणी कमी झालं. वसुदेवांना कळेना की नेमकं काय झालं. आत्तापर्यंत एवढा जो प्रवाह वाढत होता अचानक कमी कसा झाला. त्या सगळ्यामध्ये ते पलीकडे पोचले. योगायोगानं नंदाच्या पत्नीला यशोदेला सुद्धा एक मुलगी झाली होती. भगवंतांनी सांगितलं होतं की यशोदेच्या शेजारी मला ठेवा आणि तिथे जी कन्या आहे ती घेऊन या. प्रत्यक्षात ती कन्या वगैरे नव्हती, ती भगवंतांची माया होती. वसुदेवांनी भगवंतांना त्या ठिकाणी ठेवलं आणि यशोदेच्या शेजारी जी माया आहे त्या मायेला जवळ केलं. मायेला जवळ केलं, त्या टोपलीत ठेवलं आणि झर 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 पुन्हा परत आले. जसे आपल्या जागी परत आले त्या कारागृहामध्ये तसं त्या मायेनं मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. त्या मायेनं टाहो फोडला असा उल्लेख आहे. बघा, ती भगवंतांची माया. मायेला जसं जवळ केलं तसं पुन्हा कारागृहाचे सगळे दरवाजे बंद झाले. त्याला पुन्हा कुलूप पडली. हातापायातल्या बेड्या ज्या भगवंतांना जवळ केल्यानंतर गळून पडल्या होत्या त्या पुन्हा वसुदेव आणि देवकीच्या हातामध्ये आणि पायामध्ये पुन्हा बेड्या पडल्या. भगवंत म्हणतात, तुम्ही मायेला जवळ केलं की तुम्ही पुन्हा बंधनामध्ये अडकणार. कारण बंधनामध्ये अडकवणं हेच तर मायेचं काम आहे. हेच तर मायेचं काम. त्या कारागृहामध्ये आल्या आल्या मायेनं मोठ्यांदा आवाज फोडला, रडायला सुरुवात केली. आणि ते सगळे जे निद्रिस्त झालेले सेवक होते कंसाचे ते जागे झाले. धावत धावत कंसापर्यंत वार्ता गेली की मुलगी झाली. कंसाला सुद्धा आश्चर्य वाटलं, मुलगी कशी काय झाली. नाही म्हणाले, हा डाव असेल त्याचा, म्हणून झर 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 आपल्या महालातून त्या कारागृहात आला. बघितलं तर मुलगी झाली होती. ती मुलगी हातामध्ये घेतली. देवकी कंसाचे पाय पकडते, कंसाला म्हणते, अरे 8वा मुलगा तुला मारणार आहे ना, ही तर मुलगी आहे, कंसा सोड तिला, ती काय करणार आहे तुला, सोड. कंसाला एक क्षणभर वाटलं बरं का, एक मुलगी काय करणार आहे मला, एक मुलगी काय करणार आहे मला. त्याच्या मनामध्ये क्षणात विचार आला की हिला सोडून द्यावं. पण दुसरं जे मन असतं ना वाईट, त्यानं लगेच कंसाला सांगितलं की कंसा, अरे मोहिनी अवतारामध्ये काय केलं होतं आठवतंय ना तुला. यानं कदाचित तसं केलं असेल. हा विचार मनामध्ये आला. कंसानं त्या मुलीला
तिचे पाय पकडले आणि गर 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 फिरवलं आणि त्या दगडावरती आपटणार ज्याच्यावरती त्यानं आधीची सगळे आपत्य आपटून मारली होती. पण तेवढ्यात ती माया आकाश मार्गाने निघून गेली आणि तिथे आकाशवाणी झाली की कंसा, तुझा कर्दन काळ केव्हाच जन्माला आलाय. भगवंतांची ती माया आहे. माया कधीच कोणाच्या हातात येत नाही. जी कधीच कोणाच्या हातात येत नाही तिलाच तर माया म्हणतात. भगवंतांची माया एवढी मोठी विलक्षण आहे ना की ती बरोबर अडकवते बघा. आणि कुणाला अडकवते तर जे भगवंतांपासून दूर जातात त्यांना ती माया बरोबर अडकवते. कंसाला फार दुःख झालं की एवढं सगळं करून आपण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी देवकीचा 8वा गर्भ जो माझा कर्दन काळ आहे तो कुठे ना कुठेतरी जन्माला आलाय आणि तो केव्हा ना केव्हा तरी मला संपवणार. आणि आता तो कुठे जन्माला आलाय, तो काय करतोय, तो कधी आलाय, या सगळ्या विवंचनेमध्ये कंस आहे. आणि इकडे यशोदेला पत्ता नाही, कारण मायेच्या प्रभावामुळे ती निद्राधीन झाली आहे. त्यामुळे तिला कन्या प्राप्त झाली हेही तिला कळलं नाही. त्या कन्येला कोणी घेऊन गेलं हेही तिला कळलं नाही. आणि त्याच्या जागी, त्या कन्येच्या जागी आता भगवंत छान यशोदेच्या शेजारी पहुडलेले आहेत हेही तिला कळलं नाही. हे तिला सगळं कळलं ते दुसऱ्या दिवशी कळलं. त्यामुळे आपण पुढच्या भागामध्ये भगवंतांचा जो सगळा नंद महोत्सव आहे तो नंद महोत्सव पाहणार. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. याच्यानंतर आपण भगवंतांना पाळण्यात ठेवून मग बाकी पाळणा वगैरे म्हणून घ्यावा, कारण दुसऱ्या दिवशी काय आपण पाळणा बांधणार नाही. पण नंद महोत्सव हा दुसऱ्या दिवशी. कथा ऐकताना आम्ही सुद्धा पाऊस झालो गुरुजी तुमच्याप्रमाणे. खूप छान पद्धतीने सांगितले. श्रीराम. बऱ्याच वेळेला कथा ऐकली अलकाताईंची, पण आज वेगळ्या पद्धतीचे अनेक वेगळे पैलू त्याच्यातनं मला अनुभवायला मिळाले. हे दरवेळेला वेगळंच होतं त्याचे, कारण ती भगवंतांची लीलाच एवढी जबरदस्त आहे ह्या सगळ्यातल्या. आणि गुरुजी आम्हाला समोर तुम्ही सांगत होते ना तर कसं दृश्य दिसत होतं सगळं असं. वा. यमुना नदी या तिथे घेऊन चालले वासुदेव वगैरे सगळं. ते अनुभवणं हेच फार महत्त्वाचं आहे. कारण त्या काळात म्हणजे 5,500 वर्षापूर्वी साधारणपणे आपण एखादं गवताचं पातं वगैरे असू आणि कदाचित भगवंतांच्या चरणाचा स्पर्श किंवा त्यांच्या शरीरावरून जी वाऱ्याची झुळूक गेली आहे
ती झुळूक आपल्याला स्पर्श करून गेली असेल आणि त्याच्यामुळे हा देह मिळाल्यानंतर आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथाचा अभ्यास करावा किंवा भगवंतांबद्दल ऐकावं, वाचावं, त्या कथा श्रवण कराव्या, इतरांना सांगाव्या याची बुद्धी झाली असेल. त्याच्यामुळे भगवंतांची हा कृपाप्रसाद आहे आपल्यावरती असलेला. काही विचारायचंय, कोणाला बोलायचंय काही? आपण म्हणतो की आपण फार